तर आज आम्ही निघालेलो आहे तुळजापूरला आणि येताना जेजुरीला पण जाऊन येणार आहोत। तर या ठिकाणी आमचं आवरून झालेलं आहे। गाडीमध्ये बसून आम्ही निघालो। त्यानंतर भिगवणला आलो। भिगवणमध्ये हे मच्छीचं हॉटेल आहे। इथे खूप छान मच्छी भेटते, पण यावेळेस कोणीही खाणार नाही आहे, सर्वजण व्हेजच खाणार आहेत। तर त्यासाठी आम्ही एक हॉटेल शोधलेलं आहे। तिथे आम्ही जेवण केलं। संध्याकाळी 6 वाजता निघालेलो होतो। रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही पोचलो। एकदम सकाळी उठल्या उठल्या आम्ही लगेच तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या मंदिरात गेलो। त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि वरती बरेच जण फोटो काढायला गेले होते। आम्ही काही पायऱ्या चढून वरती गेलो नाही। या ठिकाणी आम्ही रेडी होऊन या ठिकाणी आलो होतो दर्शन घ्यायला। या ठिकाणी बरेच जण फोटो वगैरे काढत होते। आम्ही सुद्धा छोटासा व्हिडिओ इथे काढला आमचा स्वतःचा। हे बघा, या ठिकाणी दर्शन घेतलं आणि पुन्हा रूमवरती आलो। हॉटेलवरती आल्यानंतर इकडे श्रद्धाची आणि धृतीची लपाछपी चाललेली होती। थोड्या वेळसाठी हॉटेलमध्ये थांबलो। त्यानंतर आम्ही दुपारी जेवण करून निघणार होतो। त्यानंतर जाणार होतो जेजुरीला। तर जेजुरीला जाण्याआधी थोडा वेळ इथे विश्रांती घेतली। थोडेसे सगळेजण फ्रेश झाले आणि त्यानंतर आम्ही जेजुरीला निघालो। सकाळी सगळेजण लवकर उठून तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलेले होते। आता आमचं सगळं आवरलेलं आहे। आम्ही तासभर विश्रांती घेतली आणि सकाळी 10 वाजता आम्ही इथून निघालेलो आहोत ते जेजुरीसाठी। हॉटेलच्या बाहेर या पद्धतीने सगळी मुलं खेळत होती। हॉटेलच्या मालकांच्या गाडीवरच आर्या खेळत बसलेली होती। घसरगुंडीसारखी ती गाडीच्या काचेचा वापर करत होती। आर्या जास्त डेअरिंगबाज होती। गाडीवरून घसरगुंडीसारखी खेळत होती। तिला बघून आम्हाला थोडीफार भीती वाटत होती। त्यानंतर आम्ही गेलो यांच्या कॉलेजला व्हिजिट करायला। बारामतीमध्ये यांचं कॉलेज आहे। या ठिकाणी सगळेजण म्हटले कॉलेजला व्हिजिट करूया। आम्ही जाऊन पाहिलं कॉलेज कसं आहे काय आहे ते। इथला बराचसा एरिया आम्ही पाहिला। कॉलेजचं कॅन्टीन होतं ते सुद्धा पाहिलं आणि परत आम्ही जेजुरीला निघालो। मधल्या वाटेमध्ये आम्हाला बारामतीला जायचं होतं कॉलेज पाहण्यासाठी आणि त्यानंतर आम्ही जेजुरीला निघालो। जेजुरीला येईपर्यंत संध्याकाळ झाली होती। तर संध्याकाळ झाल्यामुळे या ठिकाणी व्हिडिओ काही खास येत नाही आहे, पण या ठिकाणी भरपूर लाईट्स आहेत। मंदिर हे 9च्या पुढे बंद होतं, त्यामुळे या ठिकाणी आम्ही मंदिराकडे निघालो। तर हा मंदिराच्या पायऱ्यांच्या आजूबाजूचा परिसर आहे। गडाच्या पायथ्याशी पोचलेलो होतो। या पद्धतीने या ठिकाणी दुकानं होती। इथून बरेच जण फोटो काढा म्हणून मागे लागलेले होते। तर या पद्धतीने या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा मंदिराच्या साईडला भंडारा विकत घेतला आणि त्यानंतर गडावरती निघालो। श्रद्धाने गडाच्या सर्व पायऱ्या एकदम व्यवस्थित चढल्या। शेवटपर्यंत ती गडाच्या पायऱ्या चढत होती। एकदम सर्वात शेवटी तिने थोडंसं उचलून घ्या म्हणून सांगितलं। या ठिकाणी आम्ही गडाच्या पायऱ्या चढून पूर्णपणे वरती गेलो। श्रद्धाने पूर्ण गड जवळपास चढलेला होता। तिला थोडीशी थंडी वाजत होती, त्यामुळे तिला खांद्याला स्वेटर टाईपमध्ये असं बांधून घेतलेलं होतं। कॉटनची ओढणी बांधून घेतलेली होती। ही जी छोटी आर्या दिसते हिने सुद्धा जवळपास पूर्ण गड चढला होता। आता आम्ही गडावरती एकदम दरवाजाजवळ आलो होतो। हे वरती तुम्हाला गडाचा दरवाजा दिसत असेल, तर त्या ठिकाणी आम्ही चालत चालत निघालो। काही लहान मुले इथे घोड्यावर बसून फोटो काढत होते। आता मेन दरवाजामधून आम्ही या पद्धतीने आत निघालो
आणि आज जाऊन मी तुम्हाला आता मंदिराचा हा भाग कसा दिसत आहे ते दाखवते. बरेच जण या ठिकाणी फोटो काढत होते. खूप सुंदर असं रात्रीच्या वातावरणात ते खूप सुंदर असं दिसत होतं. त्यानंतर मी व्हिडिओ बंद केला. बरेच जण या ठिकाणी फोटो वगैरे काढत होते. दर्शन झाल्यानंतर खालचा व्ह्यू हा या पद्धतीने दिसत होता. वरून पाहिल्यानंतर या पद्धतीने खाली सगळ्या लाईटिंग वगैरे दिसत होत्या. सगळीकडे पिवळा पिवळाच भाग दिसत होता. असं म्हणतात ना सोन्याची जेजुरी, सेम तसं सोन्याची जेजुरीच दिसत होती. भंडाऱ्यामुळे या जेजुरीला एकदम सोनेरी रंग येतो म्हणून याला म्हणतात सोन्याची जेजुरी. आणि तसं म्हटलं तर ज्या ठिकाणी आपला देव असतो ते ठिकाण आपल्याला सोन्यासारखंच असणार, यात काही शंकाच नाही. तर यासाठी याला सोन्याची जेजुरी म्हणत असते. तर त्यानंतर आम्ही पुन्हा नमस्कार करून पायऱ्या उतरून निघालो. गडावरून दर्शन घेऊन पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला. श्रद्धाने सर्वच्या सर्व पायऱ्या उतरून शेवटपर्यंत गड उतरून गेली. चढताना सुद्धा तिने एक वेळच फक्त उचलून घ्या म्हटली होती आणि त्यानंतर पूर्णच्या पूर्ण गड चढली पण होती आणि त्याच पद्धतीने पूर्णच्या पूर्ण गड ती उतरून पण गेली होती. या ठिकाणी येताना आम्ही थोडासा प्रसाद घेतला आणि पुन्हा निघालो. जाताना मध्ये बोगदेव घाटामध्ये आम्ही जेवण केलं. या ठिकाणी सुभेदार वाडा म्हणून हे एक मोठं हॉटेल आहे. या ठिकाणी आम्ही जेवण केलं. खूप सुंदर असा आतला परिसर होता. मी तुम्हाला जरा जवळून दाखवते. या ठिकाणी गाय आणि वास्तू याची मस्त अशी प्रतिमा तयार केलेली आहे, मूर्ती तयार केलेली आहे. खूप सुंदर अशी ती मूर्ती वाटते. या हॉटेलचा जो परिसर आहे तो खूपच सुंदर आहे आणि आतल्या बाजूने जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हा खरंच खूपच सुंदर असा सुभेदार वाडा आहे. मी तुम्हाला आतून थोडंसं दाखवते. या हॉटेलमध्ये आम्ही अजून एकदा जेवलेलो होतो. यावेळेससुद्धा आम्ही म्हटलं या हॉटेलमध्ये जेवूया. इथली टेस्टसुद्धा खूपच छान आहे. याच्या साईडला अमराई नावाचं एक हॉटेल आहे. अमराई 69 का 60 असं काहीतरी आहे. तर ते सुद्धा इथून दिसत होतं. आता आम्ही हॉटेलमध्ये निघालेलो आहोत. इथला लूक हा अप्रतिम असा आहे. यांनी बैठकसुद्धा खूप सुंदर अशी केलेली आहे. पूर्ण हॉटेलला असं वाड्याचं रूप आहे. हा या ठिकाणी मध्ये थोडासा खोलगट भाग होता. 2-3 पायऱ्या उतरून जायचं होतं पण आता तो भाग भरून घेतलेला आहे. ज्या ठिकाणाहून आम्ही निघालो आहोत तिथे एक तुळस होती. बसण्याची व्यवस्था एकदम छान होती. तर या ठिकाणी गौरीचा बड्डे झाला. हा बड्डेसुद्धा सर्वांनी छान सेलिब्रेट केला आणि आम्ही जेवणं उरकून पुन्हा परतीच्या दिशेने निघालो. इथला चंद्र पण बघा किती सुंदर दिसत आहे आकाशामध्ये. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आमच्या फांदीवर एकदम मस्त चाललं आहे.